बघा, सर्वप्रथम हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज हे नाव महाराष्ट्रापुरता सीमित नसता आज भारतापुरता सीमित झालेलं आहे. अखंड भारत आज इंदुरीकर महाराजांना ओळखतो किंवा त्या नावाला एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी वैभव दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की त्यांनी जर त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला केलेला खर्च हा त्यांच्या स्वखर्चातून त्यांच्या इच्छेनुसार केला असेल, तर मला असं वाटतं कोणालाही त्या बाबतीत कुठली अडचण येता कामा नये. दुसरी गोष्ट अशी आहे, की आज दिवसातून म्हणजे मी जेवढं ऐकलंय ते दिवसाला 3-3 कीर्तन करतात. त्यामुळे कुठेतरी मेहनत करून, समाज प्रबोधन करून आज जर त्यांनी ते पैसे त्यांच्या मुलीच्या लग्नाला वापरले, तर त्यामध्ये कोणाला काही हरकत नसायला हवी असं मला वाटतं. बघा, तुम्हाला जर ती स्टँडअप कॉमेडी वाटत असेल, तर तरीही चालेल. पण त्यातून जर काही निष्पन्न चांगलं होणार असेल, तर आपण ती स्टँडअप कॉमेडी म्हणून घेतलीत तरी चालेल. कारण मला असं वाटतं त्यांच्या कीर्तनातून बरीचशी मुलं व्यसनमुक्त झालेली आहेत. बरीचशी तरुण पिढी त्यांच्याकडे वळलेली आहे आणि त्यातून जर समाजाचा फायदा होत असेल, तर ते स्टँडअप कॉमेडी किंवा स्टँडअप कॉमेडी कीर्तन तुम्ही म्हटलं तरी आपण त्याला वाईट म्हणणार नाही. ट्रोल करणारी लोकं इलॉन मस्कला पण ट्रोल करतात. त्यामुळे मला असं वाटतं, की इंदुरीकर महाराजांनी या सगळीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मुलीचं लग्न अजून थाटामाटात करायला हवं. कारण मला असं वाटतं इंदुरीकर महाराजांकडे कुठलाही टेंडर नाही, कुठलाही निधी नाही, कुठलेही आलेले गैरव्यवहाराचे पैसे नाहीत. आपली कमर कसून, कमरपट्टा बांधून आज जो मेहनत करून त्यांचा आवाज बुलंद महाराष्ट्रभर पसरवून त्यांनी ते पैसे कमवलेले आहेत आणि ते मेहनतीचे पैसे आहेत. त्यांचंच एक वाक्य आहे, की नीतीची लक्ष्मी दगडावर आपटली तरी ती धोका देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं महाराजांनी चालू ठेवावं. जे काही बोलतायत त्यांच्याकडे न लक्ष देता आपल्या मुलीचं लग्न अजून थाटामाटात करावं. तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत महाराज. माझी महाराजांना विनंती आहे, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. तुम्ही असा निर्णय घेऊ नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे. कारण महाराज अजून 5-25 वर्ष, तुम्ही तर म्हणता मी 5-25 वर्ष जाणार तर नाही, पण 5-25 वर्ष तरी अजून महाराष्ट्राला तुमची आणि तुमच्या कीर्तनाची आणि तुमच्या प्रबोधनाची गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका. आम्ही एक कुटुंब म्हणून, आम्ही एक मुंबईकर, ठाणेकर आणि अखंड महाराष्ट्र हा तुमच्या सोबत आहे महाराज आणि सगळा वारकरी संप्रदाय हा तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे असा निर्णय तुम्ही घेऊ नका अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार, माझं नाव प्रसाद भुसाणे. मी एक महाराष्ट्रातला तरुण आहे आणि मी एक ॲक्टरसुद्धा आहे. तर आता जो एक इंदुरीकर महाराजांबद्दल जे काही गदारोळ सुरू आहे, जो काही गोंधळ सुरू आहे, जे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत, तर त्यांच्या संदर्भात मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. इंदुरीकर महाराजांनी जे काही केलं ते त्यांच्या मुलीसाठी केलं. त्यात आपण किंवा तुम्ही त्यांना पैसे दिले नाही आहेत. त्यांनी जो काही खर्च केला हा त्यांच्या मुलीसाठी केला आणि एखादा वडील आपल्या मुलीसाठी एवढं तर करूच शकतो ना. बरं, त्यांचं जे म्हणणं होतं की बाबा तुम्ही खर्च करू नका, काय नका करू, ते समाजातला प्रत्येक व्यक्तीला बघून होतं आणि त्यांनी खर्च करायचा का नाही करायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. जर तुम्हाला ते बरोबर वाटतंय तर ते तुम्हीसुद्धा करा. जर ते मला बरोबर वाटेल तर ते मीसुद्धा करेल. पण या गोष्टीवरून त्यांना ट्रोल करू नका. आणि मला इंदुरीकर महाराजांना एक विनंती आहे की या अशा ट्रोलर्सना बघून किंवा अशा लोकांना बघून तुम्ही स्वतःचा जो फेटा उतरवायचा तुम्ही बोलताय की तुम्ही कीर्तन करणार नाही असं बोलताय, ते करू नका. पण ते खरोखर परमपूज्य गुरुवारी आहेत. उभ्या महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करतात. आम्ही त्यांचं अनुकरण करावं. त्यांनी कीर्तन करणं बंद करू नये. मी ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे त्यांना विनंती करतो. आणि त्यांनी जे काय खर्च केला आहे कन्येसाठी त्याचं विश्लेषण द्यावं, देत राहतील. आणि सर्वसामान्य माणसाने भगवंताचं नाव घ्यायचं आहे. हा संप्रदाय अनादिकालापासून आला आहे, भगवान शंकरापासून. ही पंढरी, ही आळंदी, हे प्रवचन, हे कीर्तन, हे भगवद्गीता पारायण, हे ज्ञानेश्वरी पारायण हे आजकालचं नाही. आणि त्याचं माध्यम घेऊन महाराजांना वंदनच आहे. त्यांनी समाज प्रबोधन करावं आणि बोलतानासुद्धा त्याचा अर्थ लोकांना समजून सांगावा. आणि सगळ्यांनी त्याचा गैरवापर करू नये आणि गैरअर्थ काढू नये. जर माझ्याकडे पैसे असतील आणि मी जर काय बोललो असेल तर मी सांभाळून राहिलं पाहिजे. हल्ली मुलं कोणाची ऐकायला तयार आहेत. मुलाचा मुलीचा प्रश्न असतो. तरी महाराजांबद्दल आम्हाला कसलाही त्याचा संशय नाही. त्यांनी समाज प्रबोधन करावं. कारण ह्या मंदिरात ते आले होते. ठाण्यामध्ये दरवेळा ते चार वेळा येतात. तिथं तुकाराम मैदानावर येतात, पलीकडं सुद्धा गावदेवी मैदानावर येतात.
तर आमची हीच विनंती आहे सर्व समाजाला का महाराजांबद्दल काही बोलू नये आणि त्यांना कीर्तन त्यांची चालू राहावी, आम्ही त्याचा आदर्श नक्कीच घेऊ असं पांडुरंगाला स्मरून बोलतो. जय हरी, जय हरी, जय हरी.